जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. राजसूय यज्ञ इंद्रप्रस्थेत पार पडत होता. सर्व वीर योद्धे, गुरुवर्य उपस्थित होते आणि त्या भर सभेत अर्वाच्य भाष्य करत श्रीकृष्णाचा अपमान केला तो शिशुपालाने. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. भगवान श्रीकृष्ण आता संतापले होते. त्यांनी रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली होती. आगीच्या ज्वाला सगळीकडे अगदी पसरत होत्या. कर्ण हे सगळं दृश्य अवाक होऊन पाहत होता. भगवान श्रीकृष्णांची आकृती हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागली होती. समिधा गोळा करून यज्ञात टाकणारे ते हात आता 4 हातांमध्ये बदलले होते. त्यापैकी एका हातामध्ये तळपतं आणि खूप जोरात चक्रवाती वादळासारखा फिरत असलेलं चक्र बोटांवर आलं. ते गरगर 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 करत फिरायला लागलं. तीक्ष्णतेने ते आणखीनच जोर पकडू लागलं. जणू आता पुढच्या क्षणी शिशुपाल मृत्युमुखी पडेल असं वाटायला लागलं होतं. शिशुपालाला मृत्यू जवळ आलाय हे कळून चुकलं होतं. पण त्याची जीभ अजूनही थांबायचं नावच घेत नव्हती. त्यानं आपली गदा हातात धरली. तोच सुदर्शन चक्राचा वेग वाढ. त्याचबरोबर त्याचा अग्नीही वाढायला लागला. जणू आगीचे लोट बाहेर पडू लागले. श्रीकृष्णाचा क्रोध त्या उठणाऱ्या प्रत्येक लोळातून स्पष्टपणे जाणवत होता. आता तो सगळं काही संपवूनच शांत होणार असं दिसून येत होतं. त्या दैवी शक्ती आकृतीच्या बोटांमधून सुदर्शन चक्र सुटलं. सू 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 असा आवाज करत काही वेळातच तो आवाज गोंगटात बदलला. इतका तीक्ष्ण वेग आणि आवाज असहाय्य होऊन बसला होता. विलक्षण क्रोधाग्नी राजसूय यज्ञ मंडपात धगधगत होता. हळूहळू सगळीजण मंडपातून बाहेर पडायला लागली. शिशुपाल सैरा वैरा पळायला लागला. त्याच्या हातात अवजड गदा होती. त्यात अडकून तो जोरदार आदळला. चक्र गरगरत त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याची मान धडावेगळी होणारच की तितक्यातच तो चपळाईनं उठला. सळो की पळो परिस्थिती होती. गुरुद्रोण, विदुर, अश्वत्थामा सगळे यज्ञमंडप सोडून बाहेर पळायला लागले. देशोदेशीचे आलेले राजे डोळे विस्फारून हे सगळं पाहत होते. भगवान श्रीकृष्णांची आकृती आणखी अवाढव्य होत चालली होती. संपूर्ण यज्ञमंडप जळून खाक होणार असं वाटायला लागलं. तोच शिशुपाल चपळाईनं धावत सगळ्यांच्या मागं लपायला लागला. अर्थातच ते फक्त त्यालाच त्रास देणार होतं म्हणून कुणालाही इजा होत नाही हे बघून त्यानं हात पुढं केला आणि त्याचा पूर्ण हात अक्षरशः पोळून निघाला. तो सैराभैरा धावत सुटला. जिथे जागा मिळेल तिथे पळायला त्यानं सुरुवात केली. पूर्ण मंडपात फक्त एकमेव कर्णच होता जो आपल्या आसनावरून किंचितही हलला नव्हता. तो तप्त रस, ती आग, त्या जळाळत्या ज्वाला त्याला जराही इजा करत नव्हती. किंबहुना त्याला ते सगळं जाणवतही नव्हतं. सर्व वीर योद्धे, गुरुजन आता यज्ञमंडपातून बाहेर आले होते. कर्णाला काहीही होत नाही हे शिशुपालाच्या लक्षात आलं. तो जीवाच्या आकांतानं कर्णाकडे धावला. कर्णा, कर्णा, मला वाचव कर्णा, अशी आर्त हाक तो देऊ लागला. कर्णाला काहीच सुचत नव्हतं. तो शांत आणि स्तब्धपणे उभा होता. तोच सुदर्शन चक्र त्याच्या पुढ्यात येऊन थांबला. क्षणार्धार्थ सभोवतालचं सगळं पळून निघायला लागलं. कर्णाचं आसनही जळायला लागलं. शिशुपाल आणखी कर्णाच्या मागे लपायला लागला. खाली आग लागायला सुरुवात झाली. पण जोवर कर्ण पुढे उभा होता तोपर्यंत शिशुपालाला इजा होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तो कर्णाच्या पाठीशी उभा राहिला. तो कर्णाला सोडायला तयारच नव्हता. तेवढ्यातच त्या भव्य दिव्य आकृतीमधून मोठा आवाज आला. कर्णा, आसनावरून उठ आणि यज्ञाकडे चाल. कर्णानं काहीही हालचाल न करता
ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णानं सांगितलंय अगदी तसंच उठून उभा राहिला आणि कोणीतरी दिशानिर्देश दिल्याप्रमाणे कर्ण यज्ञाकडे चालायला लागला. हे पाहून शिशुपाल प्रचंड घाबरला आणि नदीपात्राकडे धावत शिशुपाल पाण्यात उतरला आणि अधिकाधिक आत जायला लागला. पण तप्त ज्वाला रसासारखं सुदर्शन चक्र कर 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 फिरत त्याची तीक्ष्णता आणखी वाढवत होता आणि आता ते शिशुपालाला जिवंत सोडणार नव्हतं. महारथी कर्ण.